स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होते मित्रांनो शेतातून. घरी बसून बोर होत होतो मित्रांनो, तर मी शेतात आलो आहे. आणि माहिती आहे का, आता संध्याकाळचे 5 वाजले आणि मी ब्लॉगची सुरुवात करतोय मित्रांनो. आवाज येतोय का मित्रांनो माझा? हा आपला बाग आहे पाठीमागे. हे जे काही खोड आहे ना, जे पडले नाही आहे, ते मागच्या वेळेस जे चक्रीवादळ आलं होतं ना, त्याच्यात हे पडले नाही मित्रांनो. आणि मी ज्याच्यावर मोबाईल ठेवला आहे तो पडला आहे मित्रांनो, तो इथं खाली माझ्या पायाशी. काही काही घड आता तयार होत आहे, काही काही वांज राहिले बघा. या अशी जे दिसतंय ना, दिसतंय का तुम्हाला माझं? हे जे दिसते हे वांज राहिले, त्याला कधीच येणार नाही. तर मित्रांनो ब्लॉग बनवणार नव्हतो मी आज, पण बनवला. म्हटलं चलो बनवू म्हटलं, कारण ज्या गोष्टी घडणाऱ्या असतात मित्रांनो त्या घडताच, आपण त्यांना रोखू शकत नाही. तर म्हटलं आपण आपलं शेड्यूल कशाला चुकवायचं. मीन्स जे आपल्याला ब्लॉग बनवायचे जसे बनवायचे आणि अपलोड करायचे, म्हणजे चांगल्यात चांगले बनवायचे आणि अपलोड करायचे. पण नंतरही तरीसुद्धा मित्रांनो आजूबाजूला काही चुकीच्या घटना घडल्या ना, तर त्या आपल्याला मेंटली ट्रेस देतात. तर तेच कारण होतं, आज सकाळपासून बोर होत होतो खूप. म्हटलं चला जाऊ शेतात, कारण इथं आल्यावर ना मित्रांनो दुनियाभरचा कितीही ताण असला ना तो मिटून जातो. तर चला फिरू आपण थोडं आता शेतामध्ये. हा बघा दाखवतो मी तुम्हाला, हा पण पडला इथं. तर मित्रांनो जेव्हा पाऊस होता कंटिन्यू, तेव्हा असं वाटत होतं की हा पाऊस कुठेतरी थांबायला पाहिजे आता. ओके, आपण तूर लावली होती बघा मागच्या हप्त्यात आपली, तर ती आता झाली मित्रांनो मोठी मोठी, मीन्स आली ती. ओके, तो व्हिडिओ पण आहे आपला यूट्यूबवरती. हे बघा आता ते तुरीची झाडं किती मोठ्यांदे झाले ते मी दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो एवढं झालंय तुरीचं झाड. एक एक बिलास, अर्धा फूट नाही, अर्धा फूट भी नाही, 4-5 इंच, 5 इंच. हे बघा. आता पाणी जर का नाही आलं मित्रांनो, तर मग हे गेलं सगळं वाया. कारण काय आहे, नदीला पाणी आहे, म्हणजे वरती पाऊस होतोय ना MP मध्ये, तर तापी नदीला पाणी, म्हणून सगळ्या पाण्याच्या मोटरी काढून ठेवल्या आहे. तर आता आपण नदीचं पाणी यांना डायरेक्ट देऊ शकत नाही. आणि वरतून पाऊस गायब झाला आहे कमीत कमी 1 हप्ता मिनिमम. वाव, पक्षी मस्त गायब झाला, पण कमीत कमी 1 हप्त्यापासून पाऊस गायब झाला आहे. मग आता ह्या पिकांना पावसाची गरज आहे मित्रांनो. हे बघा लाईनमध्ये पाऊस नाही पडला तर मग प्रॉब्लेम होऊ शकता मित्रांनो. आणि जर का नदीचं पाणी कमी झालं, इन द सेन्स वरती जर का पाऊस थांबला, तर मग परत आम्ही निलेश पाण्याची मोटर लावू शकतो तिथं. कारण ती उचलावी लागते ना मित्रांनो, पूर येतो तर पाण्याची पातळी वाढते, त्याच्यामुळे पाण्याच्या मोटरी काढाव्या लागतात. ओके गाईस, तर मी आता आलो आहे आपल्या खालच्या शेतामध्ये. पण इथं नागरती करून ठेवले मित्रांनो, तर आपल्याला जायचं आहे ना तिकडे बाईक घेऊन आता, म्हणून मी इथंच थांबलो आहे. आणि मे बी इथूनच आपल्याला परत जावं लागेल मित्रांनो. बाईक तर इकडे आणता आली नाही मला, पण मी आलो पायी पायी. ओके मित्रांनो, तर चला जाऊ आता घरी.
कारण मोबाईलची बॅटरी पण लो झाली आहे, फक्त 3% आहे. आणि मग मी इथंच ह्या छोट्याशा ब्लॉगला मित्रांनो एंड करतो. तुम्हाला जर का आजचा हा माझा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय. आणि असं का आणि आणि असं हिरवगार वातावरण राहते मित्रांनो आमच्याकडे नेहमी, नॉट ओन्ली पावसाळा, हिवाळ्यात पण. मित्रांनो मी ब्लॉगचा एंटर शेतातच केलं होतं, पण आता आजींनी तर बसलो होतो तर आजीने मला एक मजेदार किस्सा सांगला. हे बघा, हे जे बद्दल झाला आहे ना, असं याला खवडीबद्दल बोलली आजी. आणि असं बद्दल झालं ना मित्रांनो की 1-2 दिवसानं पाऊस पडतो. हे बघा संध्याकाळचं आमच्याकडचं वातावरण. समोरच्या शेतात हे मशीन आणलं आहे मित्रांनो. तर हे बघा सगळी पब्लिक इकडे पाहते त्याची गंमत.